सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत खांडवल जाम्बुलपाड़ा में भव्य रामनवमी उत्सव का आयोजन हुआ था। इसी संदर्भ में भव्य पालकी का आयोजन हुआ था और दूसरे दिन कालाचा कीर्तन था। हम आपको बता दें कि हबप श्री पंडरीनाथ महाराज के द्वारा ये हर साल भव्य आयोजन होता है और इस कमेटी में है श्री सुरेश पुलिस पाटिल, श्री दीपक पारदी साहब, श्री श्याम पारदी साहब और सरपंच तुकाराम रामचंद्र फिरंगने साहब, सखाराम पारदी साहब, वासुदेव रंधवी साहब, भगवान कथसर, रामदास पारदी साहब, भारत महात्रे साहब, शरद पारदी साहब, रूपेश पारदी साहब, राघव पारदी साहब, सुखदेव रंधवी साहब, गुरुनाथ फिरंगने साहब और इस कमेटी में बहुत सारे लोग हैं जो मिलजुल करके बड़े ही भव्य तरीके से हर साल रामनवमी का भव्य आयोजन होता है। जहाँ पे आप देख सकते हैं कि पालकी का जो है यहाँ पे निकाला गया है। सबसे बड़ी बात यह है कि आप देखते होंगे बाकी ग्राम पंचायतों में तो युवा पीढ़ी नहीं दिखती है। आप देख सकते हैं कि ये जाम्बुलपाड़ा खांडवल में जो है पूरे के पूरे युवा पीढ़ी इस पालकी में सहभाग हैं। और सबसे बड़ी बात यह है कि जो युवा अगर धर्म के हिसाब से जागृत होगा तो ये वारकरी समुदाय के साथ कदम मिलाकर चलना बहुत ज़रूरी है। आप सभी को पता है कि हिंदू धर्म पे किस तरह से आजकल अत्याचार हो रहा है। कहीं भी रामनवमी नहीं मनाने दिया जाता है। कहीं भी भक्ति में अगर हिंदू कोई प्रोग्राम करता है तो दूसरे समुदाय से पत्थर फेंके जाते हैं। तो ये भी ज़रूरी है युवा को जागृत होना। और ये सबसे बड़ा मंच वारकरी समुदाय ही है जो इस तरह से प्रोग्राम करते हैं और गांव में जो है लोगों को जागृत करते हैं अपने धर्म के प्रति। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और हम आपको बता दें कि श्री तुकाराम जो कि ग्राम पंचायत कुक्षे के सरपंच हैं, उनके द्वारा हर साल यहाँ पे शरबत वाटप, नाश्ता वाटप रहता है जो वहाँ पे वो उनके परिवार द्वारा दिया जाता है। और ये भी देखा गया कि पूरे गांव में जो है बहुत सारे लोगों ने अपने तरफ से ठंडा वाटप वगैरह जो है करते रहे, जिसके वजह से इतनी गर्मी में भी जो है कि भक्तगणों को एंजॉय ही करना अच्छा लग रहा था। और उन्होंने सरपंच साहब ने शुभकामनाएं भी व्यक्त की। वहीं पे महाराज पंडरीनाथ जी ने भी पूर्ण जानकारी दी। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का आपको कुछ दृश्य।
सरपंच साहब आज यहाँ पे श्री राम जन्म उत्सव पे भव्य पालकी देखने को मिल रहा है। इस पे आपका क्या सेवा है और आप रामनवमी निमित्त काय शुभकामनाएं व्यक्त कर रहा है? आज श्री रामनवमी निमित्त पूर्ण महाराष्ट्राचा जगभरात रामनवमी उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात। तसेच आमच्या गावात जांभूळपाडा गावात राम मंदिर व रामनवमी निमित्त खूप मोठ्या आनंदाने पालखी उत्सव साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे खूप महिला वर्ग असेल, जेंट्स मंडळी असेल, मुलं मुली खूप आनंद घेतात आणि त्या निमित्ताने आम्ही रणजित रंगाने फॅमिली पाण्याची व्यवस्था असो, ज्यूस व्यवस्था असो दरवर्षी नियमाने करत असतो। वारकऱ्यांची सेवा करणं हा एक आमच्या परिवाराचा एक आलेली परंपरा आहे। माझ्याकडून रामनवमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। असं दे का देता ना तुला टोपी दे का थोड़ा सा कैमरा बैठा व्हिडिओ बघा महाराजांचे मिशी करा
श्रीकृष्णाचे चैतन्य वनस्पती जीव आहे एकच कला, स्वेदल प्राण्यामध्ये 2 कला, पक्ष्यामध्ये 3 कला, पशुमध्ये स्क्रीन कला, इहलोकीचा महात्मा 8 कला, स्वर्गातले देव 9 कला, सरकाधिक देवाचे अंश अवतार 11 कला, रामाच्या कला आहेत 12. ज्या अवतारामध्ये सागून प्रकट होतात ना, पण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. आणि कृष्णाचे एक्स्ट्रा कला किती आहेत? 12×4=16. लीला माधुरी म्हणजे रामायण लीला. लीला माधुरताना जे प्रेम दिलं ना ते कुठल्याच अवतारामध्ये दिलं नाही. म्हणून हा उत्तम आहे, मोठा आहे, सर्वोत्तम आहे. तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा. अंगी जयाच्या सकळा, अंगी जयाच्या सकळा, अंगी जयाच्या सकळा, अंगी जयाच्या त्याची शोभा कानडावर विठ्ठलो करणात. हा अभंग आहे ना, अभंगी अमर झाला आणि चाल सुद्धा अमर झाली, पण ती लता दिदीनीच म्हणाली. अतिशय सुंदर चाल. आमचा देव आहे सुंदरी आहे, आमचा देव दिव्य आहे. का? याला आपल्यासारखे विकार नाहीत आणि दुसरे सुद्धा विकार नाहीत. कुठले? काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर. आपल्याला जे विकार आहेत ना, हे मी मगाशी सांगितले अस्ति, जयते वगैरे, हे स्वर्गातल्या देवाना नाही. पण स्वर्गातल्या देवाना हे बाकीचे 6 विकार सोडत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर. कधी कधी खाली येतात बुवा, खाच्या घाणेरड्या कामा करतात. पण संतान आणि देवाला हे विकार असल्यामुळे श्रीकृष्णाचा देह नेहमी दिव्य असतो. हा कधीच म्हातारा होत नाही. मला सांगा, कृष्णाचा रामाचा पण फोटो बघितलेला आहे. कुठल्या फोटोमध्ये दाढी मिशी आहे का कृष्णाला रामाला? नाही नाही नाही. आणि जो चित्रकार दाढी मिशी काढेल ना तो मूर्ख समजायचा भाऊ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी टीका करत असेल नाही, मी युगंधर कादंबरी वाचली. युगंधर कोणी लिहिली? शिवाजी सावंत. त्यांची मृत्युंजय कादंबरी फार गाजली. नंतर युगंधर लिहिली. 1100 पानाचं पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. ते वाचत वाचत गेलो. त्याने एक शेवटी असं लिहिले आहे, कृष्णाची दाढी पिकली होती, मिशी पिकली होती, भुया पिकल्या होत्या. नाही नाही नाही, मोठे लेखक आहेत पण तुम्ही अजून अभ्यास करून बोलत नाही, लिखाण करत नाही.
हमारे प्रभू रामचंद्र भगवान की। आणि महाराजांना मी विनंती करतो बाबा श्री पंढरनाथ भगवान की गायनाची साथ, कारण उगत आपली धान्य झालेले येतात एका वेळेत कामाने जर गाण्याला विठ्ठल श्री ज्ञान त्याच्यानंतर हरी गोरदा हरी विठ्ठल श्री बरोबर का तसे आपली साखर हरी विठ्ठल भगवान की याच्यामध्ये घ्या बसा बसा थोडा वेळ जास्त नाही थोडा वेळ बसा हरिभक्तीपरायण भैरम कुठे आणि आमची व्याही पार्टी आणि साईनाथ दळवी तेव्हा त्यांचाही सत्कार आणि ग्रामस्थांतर्फे होत आहे त्या सत्काराचा पुढाकारी करावा. एक मिनट महाराज अभी बोलूंगी. रामकृष्ण हरी. श्रीराम पंचायतन मंदिर जांभूळपाडा खांडवळ आणि येथे सालाबादप्रमाणे साजरा होणारा हा नवमी प्रित्यर्थ म्हणजे जे काही आपल्या याच्यामध्ये शास्त्रामध्ये पर्व सांगितलेले आहेत. एकादशी हे 24 एकादशी हे पर्व आहेत आणि 5 पर्वांना संतांनी विशेष प्राधान्य दिलेलं आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. आणि या नवमी प्रित्यर्थ प्रभू रामचंद्र म्हणजे लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तर हा नवमीचा उत्सव अगदी थाटामाटाने जल्लोषात दरवर्षी आणि साजरा होतोय. हे 35वं वर्ष आणि हे पूर्ण झालेले आता कार्याच्या कीर्तनाने त्याची सांगता झालेली आहे. या वर्षी सकाळी अभिषेक व्हायचा, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण आणि नंतर मग हरिपाठ आणि कीर्तन. पहिल्या दिवशीचा कार्यक्रम हरिभक्ती परायण दिगंबर महाराज नरवडे यांचं सुंदर असं कीर्तन झालं. अमर आहा खरे की पहा खोटे या अभंगावर सुंदर त्यांनी असं अगदी तात्विक चिंतन मांडलं आणि खूप अगदी त्यांच्या वेदांत प्रक्रिया म्हणजे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याकडे ते हे केलेलं सगळं अनुग्रहित केलेलं त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी अमृताश्रम म्हणजे अमृत महाराज जोशी आणि यांचं सुंदर असं कीर्तन त्याने केलं. देव जाणता आपल्या सत्ता एकाकी या अभंगावर विस्तृत चिंतन. आणि त्यांची वाणी म्हणजे अमृतासारखी. आम्ही त्यांच्याबद्दल सांगत असतो त्यांच्या नावात अमृत आहे आणि वाणीमध्ये परमामृत आहे. तर असं अगदी सगळ्यांची कानामानाची तृप्ती झाली. आणि त्याच्यानंतर कालचा तर दिवस म्हणजे अभिषेक झाल्यानंतर जन्माचं कीर्तन हे हरिभक्तीपरायण शुभम महाराज कवडे यांचं सुसराभी कीर्तन झालं. आता त्यांचा आमचा म्हणजे जवळजवळ 4 पिढीचा संबंध. हा जो कार्यक्रम उपक्रम ज्यांनी हे केलेला आहे ते म्हणजे परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी शंकर रामकृष्ण कवडे, त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामप्रसाद शंकर कवडे आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब कवडे आणि त्यांचे चिरंजीव शुभम महाराज कवडे यांचं. आणि सुंदर असं धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना या अभंगावर त्यांनी सुंदर असं चिंतन मांडलं, तात्विक चिंतन मांडलं. आणि त्याच्यानंतर पालखी सोहळा तर आता तुम्ही सगळं अगदी पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. हे आम्ही वर्णन करण्यापेक्षा तुम्ही हे प्रत्यक्ष अगदी प्रमाण आहे त्याला. आणि सुंदर असा पालखी सोहळा झाला. त्याच्यानंतर ॲडव्होकेट कृष्णा महाराज चौरे तर पंढरपूर आणि यांचाही कार्यक्रम अगदी फारच अगदी विद्वान व्यक्ती आहे, ॲडव्होकेट आहेत. त्याच्यामुळं मुद्दे कसे मांडायचे, प्रमाणं कशी घ्यायची आणि त्याची उत्तर कशी मिळायची अगदी सुंदर त्यांनी असं चिंतन मांडलं. आणि त्याच्यानंतर दररोजची जागर भजनं होती. आणि आत्ता काल्याच्या कीर्तनाने म्हणजे ते हरिभक्तीपरायण शतकोटीकार यशवंत महाराज पाटील कोल्हापूर ठाणे आणि यांचं असं सुश्राव्य असं कीर्तन झालेलं आहे. त्यांचं कीर्तन म्हणजे त्यांच्या आपल्या संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी शतकोटी क्रमांक 1 आणि 2
संकीर्तन सरिता भाग 1 ते 4 असे 100 अभंगावर चिंतन मांडलेलं आहे. 2 शतकोटी आणि एक सार्थ शताष्टक अष्टकं सगळे त्यांनी जमा करून आणि 100 असे अष्टक आहेत. सार्थ म्हणजे अर्थासहित त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कीर्तनाने ही कार्याच्या कीर्तनाची सांगता झालेली आहे. असा उपक्रम आणि उपसंवाद झालेला आहे. अनेक लोकांचं योगदान याच्यामध्ये आहे. तेव्हा एक एका सह्य करू अवघे धरू सुपंथ सर्वत्र सुखिना संतु सर्व संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु माकश्चित दुःख मापण्यात. तेव्हा असे करून आणि माझ्या शब्दांना मी विराम देतो. रामकृष्ण.